तर सर्वांना माहित आहे जिग्नूचं नवीन गाणं आलेलं आहे म्हणून युट्यूबवर स्वरांगण म्युझिक. आपल्या चॅनल तर सगळ्यांना माहितच असेल, नसेल माहित तर बायोवर आपली लिंक आहे, तिथे जाऊन पाहून घ्या. आपलं नवीन गाणं आलं आहे आणि हे गाणं बनवायला काय एफर्ट लागले, काय टाइम लागला, तो सगळं आज आपण सांगणार आहे. मी वया बिस्तर घेऊन आमचा पोहोचलो होतो आणि शुभम शर्मा म्युझिक स्टुडिओमध्ये आम्ही आलो होतो. तर इथं शुभमदानं दरवाजा खोलला, लय वाट पाहायला लावली पण खोलला. मग तर वरती आलो आम्ही आणि मग तिथं बसलो होतो. इथे आमच्या मस्त्या सुरू होत्या, गाणं बिणं लिहून आणलं होतं, थोडीशी प्रॅक्टिस केली. तर हे गाणं लिहायला मोजून 1 तास लागला होता, एका रात्रीत 1 तास लिहून काढलं. मग लिहिल्यावर म्हटलं लवकर आपल्याला बनवायचं आहे, तर मग आलो स्टुडिओमध्ये. इथं थोड्या मजा चालू होत्या, तर तुम्हाला ऐकवतो कशा मजा केल्या, कसं म्हटलं मानसीनं सॉन्ग स्टार्टिंगला लय मजा असते. बोले 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 एका दिवसात आमचं पुरं गाणं म्हणूनही झालं, कारण मानसीची थोडी प्रॅक्टिस घरी घेतलीच होती मी, कारण गाणं बनवलं होतं मी. तर मग मला माहित होतं कसं आहे ते, कसं म्हणायला लागते कसं नाही. तर मानसीला थोडं सांगणं, तिच्याकडून ते बसून घेणं, त्यात थोडा टाइम गेलाच. 2 दिवस त्यात गेले. तेवढ्यात त्या दादानं ट्रॅकही बनवून ठेवला होता. म्हणजे मोजून 10 दिवसात आमचं हे गाणं तयार झालं. आता याच्यानंतर होतं आमच्या शूटिंगचा महत्वाचा पार्ट, तर तो तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दिसणारच आहे. कसं झालं, मोजून 5 दिवस लागले रेकॉर्डिंगले. आता उरलेल्या 5 दिवसात शूटिंग कशी होते ते आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहे. झालेली आहे, फक्त तुम्हाला दाखवायची बाकी आहे. आता पुरा एफर्ट जो आहे तो कसा झाला, गाणं कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. युट्यूबला जाऊन पहा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. भेटूया गायज, बाय. जुग्न.